पकड घट्ट पकड, सोडू नको तिला. नाही, फॉर अ चेंज आज रोमॅन्टिक सीन बघतीये. टार्झन बापू आणि डॉलीजींचा. काय? पिंकी पण इतकी मूर्ख आहे ना. एवढा हँडसम माणूस तुझ्या मागे लागलाय, तुझ्या प्रेमासाठी काय काय करतोय तो. हो म्हणून टाक ना त्याला, माझी लाईन क्लिअर होईल. स्वतःच्या आईबद्दल काही वाटत नाही ना ग तुला? खूप वाटतं मला तुझ्याबद्दल. जगातली सगळ्यात सिरियस आई मला मिळाली असं वाटतं मला. तुझ्याशी बोलण्यातच अर्थ नाहीये. हा हा या ऐक ना, जोक सपाट, पण एक गोष्ट मला सिरियसली सांगशील? बोल. तुला देवा खरंच माझ्यासाठी करेक्ट वाटतो का? 100% माझं मन मला सांगतंय. आणि मेंदू ॲज इन लॉजिक काय सांगतंय? हे बघ, कधी कधी मेंदू करेक्ट असतो, कधी कधी मन. पण जेव्हा आपल्याला नक्की कळत नाही ना, तेव्हा आपण दोन्हींची अदलाबदल करायची. म्हणजे मेंदूच्या जागी मन ठेवायचं आणि मनाच्या जागी मेंदू, म्हणजे करेक्ट उत्तर मिळतं. ओके. आणि ते पण चुकलं तर? शक्यच नाही. हे बघ, आपलं मन म्हणजे हृदय हे डाव्या बाजूला असतं, त्यामुळे ते ऑलवेज राईट असतं. काय? हे बघ, आमच्या गेमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपण जो मार्ग निवडतो त्याने आपली वाट नाही लागत. आपण जो निवडलेला मार्ग नाहीये त्यामुळे आपली वाट लागते. हा, करेक्ट आहे तुझं बोलणं. कसं आहे ना डॉली, आपण आयुष्यामध्ये मोठ्या आनंदासाठी छोटे छोटे सुखाचे क्षण मिस करतो. तसं झालंय तुझं. तू तुझ्या आयुष्यातला महत्वाचा, छोटासाच का होईना पण महत्वाचा भाग विसरलीयस. प्रेम. प्रेमात पडून एकदा चूक केली आहे मी, पुन्हा पुन्हा ती चूक नाही करणार. माहित आहे मला, आजपर्यंत तू एकटीने खूप प्रॉब्लेम्स फेस केलेस, पण आता नाही तसं होणार. आता तुझ्या प्रॉब्लेम्सच्या आधी मी त्यांच्या समोर येणार, जस्ट लाईक अ वॉल. आई ठीक आहे, पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या वाटणीचं सगळं दुःख तू भोगलेलं आहेस. आता बास, आता मोकळं आयुष्य जग. मी आहे ना. चला, डॉक्टर स्नेहलता श्रीखंडे, मी आता जाते. डॉलीबाईंवर आपलं प्रेम आहे की फक्त मैत्री? त्याच्यात आपलं काय चाललंय काहीच कळत नाही. त्याची सुरुवात कशी झाली तेच कळत नाही. याचा एंड मात्र होतं कामा नये असं मनापासून वाटतं. यातलं राधाला काहीच कळतं कामा नये. अक्के, काय झालं? देवा, मला तुझ्याशी बोलायचं. हा का, काही महत्वाचं बोलायचं का? हा, बोल ना, सांग ना. तुझं ऐकायचं नाहीये, माझं ऐक. चल. अक्के, इकडेच बोलूया ना आपण. बोल ना. नाही, तू चल, मला तुझ्याशी बोलायचंय. चल. अगं अक्के, पण चल. काय सांग तर. चल. काय काय झालं? ये इकडे. अगं अक्के, ये. आठवलं का तुला काही? हा, इथेच भीष्मासारखी प्रतिज्ञा घेतली होती ना? आता हा धंदा बंद म्हणजे बंद.
अख्खे आपल्याला सगळं आठवतंय, पण तू आपल्याला इथे का घेऊन आलीस? गब्बर, दे त्याला. हे काय लक्षात आलं का तुझ्या? अख्खे आपण ह्याला कसं विसरू? आपल्या स्वतःच्या हाताने फेकलंय आपण त्या तिकडे. आणि कशासाठी टाकलं होतं हे लक्षात आहे का तुझ्या? आपल्या राधासाठी. पण अक्का तू आपल्याला का विचारतेस? राधासाठी तू सरळ मार्गाने जाणार होता ना, म्हणून तू कॉलेजला गेलास. ते तरी धड करतोस का तू? अरे मग त्यापेक्षा तू धंद्यात तरी इमान दाखव ना. उचल ही हत्यार परत. ओके, आपल्याला सुद्धा वाटतंय का आपलं काहीतरी चुकतंय, पण आपली लाईफ असा काही टर्न घेईल ना आपल्याला कधीच वाटलं नव्हतं. ओके, काही झालं ना तरी आपण आपल्या राधेला परत आणणार. हा, आणि तोपर्यंत तू प्रेमात पडला तर? हा का अगं, कशाला गुस्सा होत? गा बस. अगं अख्खे असं काय पण नाहीये. हे असलं आपल्या भेजात कधीच येत नाही. असं मग तू जे काय करतो त्याला काय म्हणतात रे? सांग ना, काय म्हणतात? प्रेमच म्हणतात ना त्याला? नाही ग अख्खे, हा आपल्याला फक्त ना डॉलीबाई चांगल्या वाटतात बस. अरे त्या डॉलीबाईने आपल्या राधाला किती त्रास दिला. अरे तुला लग्न करायचं ना तर मला सांग ना, मी तुझ्यासाठी 101 पोरी तयार करते. हे बघ, मला जे सांगायचं ते मी सांगितलं. आता तू ठरव तुला काय करायचं ते. चला रे. ए नाही अक्का, तू अक्का, असं समजते काय तसं करतो? आपण चला म्हटलं ना, चला. तुम्ही वा पुढे, आपण बाई बरोबर थांबतो. यांचं जर बीपी नॉर्मल असेल ना तर मग ह्या तिन्ही औषधं कमी करायची. ओके राधा, हा फॉलोअप घ्याल तुम्ही. देवा देवा. करे लोकांना सोडू काय? सोडू. ओ माय गॉड, लोखंडे, तुम्ही इथे काय करताय? सचिन, अहो मॅडम, देवानीच त्यांना इथे ऍडमिट केलंय आणि देवानीच त्यांच्या उपचाराचा खर्च पण भरलाय. काय? भाई भाई काय झालाय? भाई तू पांडे आणि गब्बरला परत पाठवला, आपल्याला इथे थांबवून घेतला. काय झालंय भाई? ए भाई सांग ना काय झालं? तू 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 अक्काचं कशाला मनावर घेतो भाई? ती कशी आहे माहिती आहे ना तुला? सत्य अक्का काय बोलली ते ऐकलंस ना तू? अक्का असं बोलली की ना, अरे आपण बाप म्हणून फेल आहे. भाई तिच्या मनात नसतं भाई तसं. त्याशिवाय उठवणार येईल काय? सांग. अरे आपण एवढ्या वर्षांचा धंदा सोडला कोणासाठी? आता कॉलेजला ऍडमिशन घेतली कोणासाठी? अरे त्या कॉलेजमधली ना एवढीशी पोरं ना आपल्याकडे बघून तोंड लपवत हसतात रे. काही सहन होत तरी पण आपण सहन करतो. कोणासाठी? सांग ना, कोणासाठी? आपल्या राधाबाईसाठी. माहिती आहे ना मला. अरे सत्या, तरी पण अक्का अशी का म्हणाली की आपण हे सगळं त्या डॉलीबाईसाठी करतोय म्हणून? अरे सत्या, सारी दुनिया एका बाजूला ना आणि आपली राधा एका बाजूला रे. हे अक्काला कळत नाही का? तिला समजत नाही का हे? भाई तिला समजतंय रे सगळं, पण आपली अक्का आहे ना या मॅटर मध्ये फुल अडाणी आहे. तिला ना दोस्ती आणि प्रेम याच्यातला फरकच कळत नाही. चला, हे आपल्या पण भेजामध्ये कधीच जात नाही. आपल्याला सुद्धा हा फरक कधीच कळत नाही रे. अरे भाई मग तसा सांगायचा ना, आपण सांगितलं असतं तुला. काय भाई? हा सत्या,
सांगशील? हा सांग ना. हे सध्या सांग ना. फरक ना फरक सांगतो. तर दोस्ती आणि प्रेम याच्यातला फरक पुढील प्रमाणे. हा बाय तू कॉलेजमध्ये बघितलाच असशील ना. म्हणजे एखाद्या छाव्याला जर एखादी छावी पसंत आली तर ते काय करतात, एकच चॉकलेट दोघांमध्ये खातात, एकमेकांना आईस्क्रीम भरवतात, मोमोज खातात, दिवस रात्र फोनवरती असतात. सोनू तू उठला, माझ्या जानूने मम्मम केलं, पिल्लूला भूक लागली, आज आपण फिरायला जायचं, आज आपण पिक्चर बघायचं, जानू आय लव्ह यू, सोनू मिस यू. हे असा सगळा मॅटर आहे. बाई तुझा आहे का तसा? रासली बंकस आपण कधीच केली नाही. हा ना मग. बाई तुला वाटतं ते प्रेम बिम कायच नाही ना मग. एवढे सिंपल आहे. हे बाबा तू काही टेन्शन घेऊ नको, आपण तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो. हा तू थांबी तेच आपण आलो. देवा. डॉक्टर सचिन, देवाला फोन लावा. एक मिनिट, मीच लावते. बाय. हे घे. सत्या. हा. भावा तू एक नंबर बोलतोस, बरोबर बोलतोस तू. ते आपल्या मनात तसं काय नाही रे. डॉलीबॉयच्या मनात तर 100% नसेल तसं. हा अरे बघ ना, अरे आपलं नाव घेतल्यावर त्यांचा रंग बदलतो, सटकते त्यांची. अरे बाय. कोणाचा फोन आहे? डॉलीबॉयचा फोन. नाही बाई नाही उचलायचा. आपलं फायनल झालंय ना. बाई तुझ्या मनात काय नाही ना, मग त्यांच्या पण मनात नसणार ना तसं. ते बाबा आता फोन नाही उचलायचा. नाही नाही. फ्रेंड फ्रेंड फ्रेंड. हा नाही 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 सत्या. फ्रेंड नाही नाही नाही. नाही. राधा, तुझ्याकडे देवाचा नंबर आहे? मॅम माझ्या नाही आहे. हा नंबर घे आणि डायल कर. त्याला सांग मी अर्जंट आता जनरल वॉर्ड मध्ये बोलवले. नाही नाही. अरे बाय आपण तुला बोललो ना, साबित पण केला ना तुझ्या समोर की डॉलीबाईंना तुझ्याबद्दल काय वाटत नाही आणि तुला पण डॉलीबाई बद्दल काय वाटत नाही. हे बघ तुमच्यात फक्त दोस्ती आहे बास. आहे ना, मग फोन उचलतो ना. नाही नाही भाई नाही. बाई तुला नाही सांगितलं ना. बाई तुझा असं स्वतःवर कंट्रोल वगैरे काय आहे का नाही? बरं सत्य, पण आपण काय बोलतो, एक फोन उचललं तर काय होतं रे? अरे मग आपण पण तेच म्हणतोय ना, फोन उचलला नाही तर काय बिघडणार आहे? आता प्रेमच नाही तर घाबरायचा कशाला? हे बाय तू लांब राहायचा डॉलीबाई पासून, आणि दोस्तीमध्ये असं सारखा भेटलाच पाहिजे असं काय नाही. असं बोलतो तू? हा हे बाय राधाबाईचा फोन उचलला पटकन. अरे सत्या कधीपासून वाट बघत होतो रे फोनची. भाई अरे पिकरवर टाक ना, आपल्याला पण आवाज ऐकायचा राधाबाईचा. असं बोलतो. हा. हा राधा. हॅलो, देवा बोलताय का? हा, तुम्हाला डीन मॅडमनी अर्जंट हॉस्पिटलला बोलावलंय. ठेवते फोन. मॅम येत आहेत ते. मी देवाला कॉल केला तर त्याने उचलला नाही आणि राधाचा कॉल लगेच उचलला. असं का केलं असेल त्याने? माझा कॉल का नाही उचलला? सत्या, अरे राधाने आपल्याला फोन केला रे. करणार बाई करणार, आणि एक दिवस तुला भेटायला पण येणार बघ बाई. सत्या, अरे डीन मॅडमनी बोलवलं आपल्याला, काय करायचं?
आता जीनबाईंनी का बोलावलंय ते माहित नाही, पण राधाबाईने आपल्याला फोन केला ना तर जावंच लागणार आपल्याला. असं म्हणतो. हा चल. हा देवा देवा. लोखंडे अहो मिस्टर लोखंडे शांत व्हा, नाहीतर तुमचं बीपी शूट अप होईल. होऊ दे, मला देवाला भेटायचंय. तुम्ही ना असं एक माझा श्वास घ्या. उठा, नाहीतर माझा श्वासही बंद होईल. अहो डॉक्टर सचिन श्वास काय घेताय, त्यांच्या हातावर बसलाय. श्वास सोडा. देवानी तुम्हाला असं काय खाली टाकलंय की तुम्ही आता श्वास घेताय? हेच तुमचं नशीब आहे. ही सगळी देवाची कृपा. मला देवाला भेटायचंय. बोलवा. तो भेटणार नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही, पिणार नाही. लोखंडे प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही थोडं तरी खाल्लं पाहिजे. मेडिसिन्स कसे वर्क करणार मला सांगा. आले देवा. काय लोखंडे काय बोलतो? अहो पाय फ्रॅक्चर आहे त्यांचं, काय करताय तुम्ही? माफ करा, माझं चुकलं. पाया पडतो, मला माफ करा. काय लोखंडे साहेब, किती वेळ माफी मागणार? झालं ना, रात गई बात गई. आता काही टेन्शन घ्यायचं नाही. देवा साहेब, मोनिका मॅडम, मी तुम्हाला खूप त्रास दिला, उलट सुलट बोललो. तुम्ही मला मोठ्या बहिणीसारख्या, लहान भावाला माफ करा. मी तुमच्या पाया पडतो. प्लीज 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 प्लीज. हे बघा, तुम्ही खूप वेळा ऑलरेडी माफी मागितली आणि हा सगळा टॉपिक संपलाय. बरं, हे कॉन्ट्रॅक्ट पण तुमच्याकडेच राहणार आहे. तुम्ही प्लीज हे सगळं राहू देत. हे लोखंडे, आपलं नाव देवा आहे. आपण उगाच कोणाला त्रास देत नाही. तू बाईंशी चुकीचं वागलास, खोटं बोललास, पैशांचा झोल केलास आणि वर दादागिरी पण केली, म्हणून आपला भेजा गरम झाला. नाही तर आपण तुला कशाला त्रास दिला असता रे. तुम्ही खूप चांगले आहात, मला खरंच माफ करा. किती वेळा माफी मागणार? हे लोखंडे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. देवाने आपल्याला 2 कान आणि 1 तोंड दिलंय. कशाला? ऐकायचं जास्त आणि बोलायचं कमी. नाही त्या तोंडावरचं पट्टी बसेल. काय? मान्य मान्य. येतो आम्ही. चल सत्या. हा चालू. देवा, नाही भाई, वळू नको, तू थांब. काय करू रे? थांब थांब. देवा, मला जरा तुमच्याशी बोलायचं. प्लीज माझ्या केबिन मध्ये. आईच्या गावात आता काय करू रे? जा बाई जा. हा पण बाई एकदम शान मध्ये, कडक इस्त्री. भारी मस्त सजला रे तू. भारी. देवा, खर तर तुम्हाला कसं थँक्स म्हणू हेच मला कळत नाही. बट थँक्यू सो मच. अडोलीबाई, तुम्ही कशाला थँक्स बोलताय? आपण जे काय केलं ना ते दुसरं कोणी पण केलं असतं ना. आता तो माणूस चुकीचा बोलला तर आपण त्याला बोलायला पाहिजेच ना. तरी एका प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाहीये. तुम्ही द्याल? आपण काय बोलणार? माझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्हीच देऊ शकता. लोखंडेने कॉलेजमध्ये येऊन इतका तमाशा केला, पण त्याला कुणीच धडा शिकवला नाही. इनफॅक्ट कुणी मध्येही नाही पडलं. मला वाटेल ते बोलत होतं. तुम्ही मात्र माझ्या मदतीसाठी अगदी देवासारखे धावून आले. डोलीबाई, ते आपण ते खरं. हे बघा, प्लीज प्लीज मला खरं काय ते सांगा. तुमच्या मनात नक्की काय आहे? हे बघा डोलीबाई, आपण जे काय केलं, कारण काही झालं ना तरी आपण आपल्या राधेला परत आणणार. आणि तोपर्यंत तू प्रेमात पडला तर? अरे, त्या डॉलीबाईने आपल्या राधाला किती त्रास दिला. जाऊ द्या ना डॉलीबाई. डॉलीबाई, श्रीखंड किती पण गोड असलं ना
तरी त्यांनी डायबिटीस पण होऊ शकतं. येतो डॉलीबाई. नक्की या सेलिमांच्या मनात काय आहे काहीच कळत नाहीये.